जागतिक पुस्तक दिनाचं औचित्य साधून बुक कल्चरच्या वाचनप्रिय बालकांचा सन्मान. आभासी जगातून मुलांना बाहेर काढून वाचनाची आवड लावण्याचा विडा बुक कल्चरच्या संचालिका सविता राणे यांनी उचलला आहे. याचाच एक भाग म्हणून जागतिक पुस्तक दिनाचं औचित्य साधून बुक कल्चरने 23 एप्रिल रोजी ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे वर्षभर सर्वाधिक पुस्तके वाचणाऱ्या वाचनप्रिय बालकांचा सन्मान केला. प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त गझलकार संदीप माळवी, कवी अशोक बागवे, कवी अरुण म्हात्रे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. सेशा अय्यर हिने पहाडी आवाजामध्ये शिवगर्जना सादर केली. बुक कल्चरच्या वेबसाईटचंही यावेळी उद्घाटन संपन्न झाले. सविता राणे यांच्या बुक कल्चरमधील एका लहान मूल वर्षाला 100 पुस्तके वाचत आहेत. लहान मुलांच्या माध्यमातून बुक कल्चरने वाचनाची नवीन चळवळ ठाण्यामध्ये सुरू केली आहे. ही चळवळ ठाण्यापुरतीच न राहता त्याचा प्रसार होणं आवश्यक असल्याचं मत संदीप माळवी यांनी व्यक्त केलं. वाचनप्रिय बालकांच्या पाठीवर थाप मारताच मुलांना वाचनासाठी प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचंही त्यांनी कौतुक केलं. प्रत्येक महिन्याला बुक कल्चरच्या मार्फत बाल वाचन कट्टा आयोजित करण्यात अतिरिक्त आयुक्तांकडून जाहीर करण्यात आलेला आहे. कवी अशोक बागवे आणि कवी अरुण म्हात्रे यांनीही सविता राणे यांनी सुरू केलेल्या बुक कल्चर चळवळीचं कौतुक केलं. बुक कल्चरच्या संचालिका सविता राणे यांनी संस्थेची माहिती यावेळी दिली. आज बुक कल्चरमध्ये 2000हून अधिक बालवाचक आहेत. या उपक्रमात पालकांचंही योगदान असल्याचा उल्लेख करत सविता राणे यांनी भविष्यामध्ये हेच वाचक आपल्या देशाचे जगात उत्तम नेतृत्व करतील यामध्ये शंकाच नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं. वाचनाची खूपच आवड आहे. I've been reading books and I've been doing that through book culture, which is my library, and I love reading books, and I think the major reason for that is book culture, that is my library. Today is a very auspicious day actually. It is Hanuman Jayanti आणि त्यासोबतच आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज आज ते तिथीनुसार गेलेले आहेत. पण त्यांचा so he is with us at every soil. पण मी आज मुद्दाम या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं कारण की सविता राणे गेल्या आठवड्यात माझ्याकडे आल्या त्यांनी बुक कल्चर म्हणजे बुक कल्चरशी मी असं ओझरतं ऐकलं होतं की बाबा की खूप अशी वाचनाविषयीची पुस्तकांविषयीची चळवळ सुरू असते आणि ठाणे हे मला वाटतं की अलीकडच्या काळातलं एक सांस्कृतिक केंद्र बनत आहे. पूर्वी असं म्हणायचं की पुणे तिथे काय म्हणे, नंतर पुण्यानंतर ते चक्र थोडंसं डोंबिवलीकडे वळलं आणि आता ते ठाण्याकडे वळतंय. आणि मला अभिमानानं सांगायचं वाटतं की ठाणे हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र बनतंय. त्याच्यामध्ये कुठेही काही अभिमानानं सांगण्याची गोष्ट आहे. एक अधिकारी म्हणून नाही तर एक ह्या शहराचा नागरिक म्हणून. दगडावर पाय, दगड म्हणाला आय आय. परीचा पडला दगडावर पाय, दगड म्हणाला आय आय. परी म्हणाली तू तर दगड, तुला का होते परिजड. दगड म्हणाला इकडे पहा, तेव्हा परीला दिसल्या जखमा दहा. दगड म्हणाला इकडे पहा, तेव्हा परीला दिसल्या जखमा दहा. तेव्हापासून साऱ्या परी चालू लागल्या अधांतरी. तेव्हापासून साऱ्या परी चालू लागल्या. म्हणजे त्याला दिलं इतके उत्तम कविता सगळ्या त्यांच्या मी. आता आपलं काय झालंय, आपलं जरा मीडियम बदलल्यामुळे थोडस इंग्रजीचं थोडा नाही आणि पगडा असल्यामुळे म्हणजे इंग्रजीचा पगडा नव्हे, इंग्रजीची पगडीच घातली की काय अशा प्रकारचं वातावरण सगळीकडे आहे. पण यांचं कौतुक करायला पाहिजे खरोखरच की अशा या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा मुलांना हर्ष वाटेल. म्हणजे सगळे जण आज पेपरमधून ओरडतायत राजेश पाटणकर हा एक फार चांगला निवेदक आहे, लक्षात घ्या. आम्ही जर अशा बुक कल्चर मधून आलो असतो याच्यापेक्षा चांगली सुधारलो होतो. कारण आम्ही ते लहान मुलाला पाहताना आम्हाला वाटलं आम्ही किती ढ होतो. काही काही लोक गावातले ढ असतात म्हणजे गाय इकडे व इकडे मध्ये ढ, गाय ढ व आम्ही आधी चांगले झालो होतो असं मला वाटतं. बुक कल्चर हे गेले 7 वर्ष लहान मुलांच्या वाचन संस्कृतीमध्ये कसं बदल घडेल या निमित्ताने कार्यरत आहे. आणि आज 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिनानिमित्त आपण हा ठाणे महानगरपालिके इथे ठाणे महानगरपालिका आणि बुक कल्चरच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मान्यवर आयुक्त आपले संदीप माळवी सर आणि प्रमुख पाहुणे अशोक बागवे सर, माननीय अरुण म्हात्रे सर
हे प्रमुख पाहुणे म्हणून होते आणि आपण इथे पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम केला. ज्यांनी गेल्या वर्षभरात आणि गेले 5 वर्ष आपल्यासोबत वाचन प्रक्रियेत जी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांना आपण इथे पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला आणि मान्यवरांचं मनोगत, भाषण आणि पुढे बुक कल्चर कसं कार्यरत राहील या क्षेत्रात याबद्दल चर्चा झाली.